आदिशक्तीच्या उत्सवाला आजपासून मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला। शहराच्या वायव्य दिशेला सेनापती बापट रस्त्यावर शिखरांच्या डोंगरावर गुमटात वसलेली चतुःशृंगी देवी स्वयंभू आणि नवसाला पावणारी चतुःशृंगी देवी असल्याने पुणेकरांसह इतरही भाविक मोठ्या श्रद्धेने तिच्या दर्शनासाठी गडावर गर्दी करतात। सवाई माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीत दुर्लभ शेठ नावाचा इसम नाशिक येथील वणीच्या सप्तशृंगीचे दर्शन घेण्यासाठी गडावर नित्यनेमाने जात असे, परंतु वयोमानानुसार त्याला प्रवास करणे शक्य होत नसल्याने तो खिन्न झाला। याच वेळी देवीने साक्षात्कार देऊन चतुःशृंग डोंगरावर माझे दर्शन होईल असे सांगितले। त्याप्रमाणे दुर्लभ शेठ यांनी डोंगरावर शोध घेतला आणि देवी प्रकट झाल्याचे पाहून 1786 मध्ये मंदिर बांधले। देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी 150 पायऱ्या बांधलेल्या असून मंदिरात गेल्यावर देवीचे विलोभनीय दर्शन घेता येते। चैत्री पौर्णिमेचा दिवस देवीचा प्रगट दिन म्हणून उत्साहाने साजरा केला जातो। 4 शृंगांच्या म्हणजेच शिखरांच्या कुशीत वसलेली म्हणून चतुःशृंगी माता संबोधले जाते। मंगळवारपासून नवरात्रोत्सव सुरू झाला। अश्विन शुद्ध प्रतिपदेला सकाळी 8 वाजता मंदिरात घटस्थापना करण्यात आली। नारायण कानडे गुरुजी यांनी पौरोहित्य केले। नवरात्रीच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी मंदिर 24 तास खुले ठेवण्यात येणार आहे। दररोज सकाळी 10 वाजता आरती आणि रात्री 9 वाजता 5 मंडळांचा भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। साई वेद समितीच्या वतीने 15 महिला रोज गणपती मंदिरात वेदघोष करणार आहेत। रोज सकाळ आणि संध्याकाळी सनई वादनाचा कार्यक्रमही होणार आहे। 9 दिवस सुरू असलेल्या सप्तशती पाठाची सांगता खंडेनवमीला नवचंडी होमाने होईल। विजयादशमीला पालखीची सीमोल्लंघनाची मिरवणूक मंदिरापासून विद्यापीठ प्रवेशद्वारापर्यंत पारंपरिक पद्धतीने काढण्यात येईल।
त्याचप्रमाणे सारसबागेजवळील महालक्ष्मी मंदिरात मंगळवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. श्रीसूक्त, अथर्वशीर्ष पठण, महायाग, कन्यापूजा आणि अभिषेकासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे यासाठी आयोजन करण्यात आले आहे. एका अज्ञात भक्ताने महालक्ष्मीला अर्पण केलेली 13 किलो सोन्यापासून बनवलेली साडी महालक्ष्मीला घटस्थापनेच्या दिवशी अर्पण केली गेली. यावेळी शास्त्रीय गायक पंडित जसराज उपस्थित होते. वाईटावर चांगल्या गोष्टींच्या विजयासोबत शक्ती आणि भक्तीचा हा सोहळा सर्वांनाच ज्ञान आणि मांगल्याचे ज्ञान देणारा आहे. समाजातील शांतता, सद्भाव आणि एकात्मता आणखी वृद्धिंगत व्हावी या हेतूने या महोत्सवादरम्यान विविध धर्म समुदायाच्या नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन विश्वकर्मा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने करण्यात आले आहे. जोपर्यंत उसाला प्रतिटन 5,000 रुपये भाव दिला जाणार नाही तोपर्यंत उसाला कोयता लावू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी दिला. जे कारखाने सुरू झाले आहेत अथवा होऊ पाहत आहेत ते बंद पाडून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा आदेशच त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला. FDIच्या स्वागताबरोबरच रंगराजन कमिटीच्या शिफारसी तत्काळ अंमलात आणण्याची मागणीही त्यांनी केली. शेतकरी संघटनेने 1 ऑक्टोबरपासून आपल्या विविध मागण्यांसाठी शिवनेरी येथून सुरू केलेल्या चेतन यात्रेचा समारोप साखर आयुक्तालयात झाला. यावेळी आमदार बच्चू कडू, सिफाचे राष्ट्रीय अध्यक्ष सतनाम सिंग बेरू, सरचिटणीस P. मंगल रेड्डी, देवासिंग मणी, शिवभक्त शिवरत्न शेटे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी नांदखिले, कालिदास आपेट, संघटनेच्या महिला अध्यक्ष वंदना माळी उपस्थित होते. मागील 2 वर्षातील उसाचे अंतिम दर मिळाल्याशिवाय गाळप परवाने देऊ नयेत, साखरेवरील लेवी पूर्णपणे रद्द करावी, पेट्रोल डिझेलमध्ये इथेनॉल सक्तीने मिसळावे आणि मळीवरील निर्यात बंदी तातडीने उठवावी आदी मागण्यांसाठी राज्यभरातील शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. राज्यात यावर्षी उसाची कमी उपलब्धता आहे, त्यामुळे कारखाने उशिरे सुरू झाले तरी उतारावाढीचा फायदा होणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले. ते म्हणाले, सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकही ऊस दराचा प्रश्न आला की मुग गिळून गप्प बसतात. त्यामुळे 2011-12 या वर्षासाठी उसाचा अंतिम भाव 2,500 रुपयांपेक्षा आम्ही कमी घेणार नाही. साखरेची लेवी 20 वरून 10% आली, त्याचाही फायदा शेतकऱ्यांना मिळायला हवा. ही जबाबदारी साखर आयुक्तांचीच आहे. गाळपासाठी 3 महिने पुरेल एवढाच ऊस आहे. ऊस वाळून जाईल अशी अपवादात्मक स्थिती एखाद्या तालुक्यात असेल, त्यामुळे नोव्हेंबर महिना संपेपर्यंत शेतकऱ्यांनी तोडणीसाठी थांबावे. 3,700 ते 3,800 रुपये असलेले साखरेचे दर 40 लाख टनांचा कोटा खुला केल्यामुळे 200 रुपयांनी उतरले आहेत. मात्र हेच भाव 50 रुपये किलो होण्याची अधिक शक्यता असल्याने यावर्षी उसाला टनास 5,000 रुपये भाव मिळालाच पाहिजे, अशीही जोरदार मागणी त्यांनी यावेळी केली. आजचा हा जो इथं साखर संकुलावरती आमचं जे चेतना यात्रेचा समारोप आहे, याचा प्रमुख उद्देश हा आहे की शेतीमालावरील निर्यात बंदी सर्व उठली पाहिजे आणि यासाठी गेले अनेक वर्ष आम्ही प्रयत्नशील आहोत. परंतु सरकार आजही या निर्यात बंद्या उठवायला तयार नाही. साखरेवरची निर्यात बंदी उठवण्यासाठी रंगराजन समितीने रिपोर्ट केला, परंतु आजपर्यंत अनेक रिपोर्ट झाले. त्याच्या आधीच्या कमिट्या ज्या होत्या त्यांनी सगळ्यांनी या उठवल्या पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका घेतली. परंतु आज हे अशा पद्धतीने शेतीमालाचा निर्यात बंद्या उठलेली नाही. विशेषतः कापूस, दूध भुकटी, सोयाबीनची पेंड, अन्नधान्य या सर्वावरती या ज्या काही बंद्या आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. तर आता आत्महत्या करणार नाही अशी पाळी ज्यांनी आमच्यावर आणली त्यांच्या हत्या करायला आम्ही आता सुरू करू. आणि याचसाठी शिवनेरीवरनं शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळापासून आम्ही ही चेतना यात्रा सुरू केलेली आहे आणि ही आता न्याय मिळवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आता सुरुवातीपासून शेतकरी संघटनेची ती मागणीच आहे की या संबंध खुल्या व्यवस्थेचं वारं आता WTOवर सह्या केल्यानंतर शेती क्षेत्राला जे तुम्ही लागू देत नाही याचमुळे या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. तेव्हा खुली व्यवस्था देशभर सर्वच क्षेत्राला लागू झाली पाहिजे आणि ती शेती क्षेत्राला लागू झाली पाहिजे. सरकारच याच्यावर बंधनं घालतं आणि सरकार हे केवळ दाखवतं गरिबासाठी, परंतु साखरेचं सांगतात निर्यात बंदी गरिबासाठी केली. मग आम्ही विचारतो की कापूस कशासाठी निर्यात बंदी केली? गरिबाला काही चहात बुडवून कापूस खायला लागतो का? आणि मग कापूस हा फक्त रिलायन्सला आणि मफतलालला स्वस्त मिळावा अब्जावधी रुपये त्यांच्याकडनं. आज जे काही वर्तमानपत्रामध्ये जाहीर झालं की राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहेत, त्यांच्या पक्षाच्या खजिन्यामध्ये 2,000 कोटी रुपये गोळा झाले देणग्या. त्या कोणी दिल्या तुम्हाला? शेतकऱ्यांचे गळे कापून जो काही उद्योगपतींना तुम्ही फायदा करून दिला
त्याच्यातला हा पैसा सोनिया गांधींच्या पक्षाच्या तिजोरीत गोळा होतोय. अशाच पद्धतीनं सगळे राजकीय पक्ष उद्योगपतींच्याकडनं त्याच्यामध्ये भाजपाचे एक अकाउंटवर मोठ्या रकमा जमा झालेल्या आहेत. या देशातला सत्ताधारी नाही आणि विरोधी पक्षही शेतकऱ्यांच्या बाजूला नाही. त्यामुळं आम्हाला आता ही निर्णायक लढाई आम्हालाच लढावी लागणार आहे. निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने जागतिक अंध दिनानिमित्त निरंजन रास दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रेमभाव प्रज्ञाचक्षु अंधशाळा, ज्ञान गंगोत्री प्रतिष्ठानची मतिमंद मुलांची शाळा आणि आपलं घर येथील अनाथ मुले असे एकूण 82 विद्यार्थी यात सहभागी झाले होते. जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळाचे अध्यक्ष दिलीप धूत, आपलं घर संस्थेचे विश्वस्त विजय फळणीकर, अंधशाळेचे विश्वस्त प्रवीण राठी यांनी मुलांमध्ये दांडिया खेळून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. कृष्णसुंदर गार्डनचे अमित गायकवाड यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकारण्यात आला. आज कृष्णसुंदर गार्डन मध्ये हा सुंदर सोहळा भरलेला आहे. याचं नियोजन आम्ही जवळजवळ गेले 1 महिनाभर करत होतो. आज गेले 12 वर्ष झाले, 12 ते 15 वर्ष आपल्या कृष्णसुंदर गार्डनमध्ये पुण्यातनं जवळजवळ 2-3 लाख रुपये 3 लाख लोक या नृत्याचा आनंद घेऊन गेलेत. आणि तेव्हा नेहमी माझ्या मनात विचार यायचा की जी आपली अंध मुलं आहेत किंवा अनाथ मुलं आहे त्यांच्यासाठी पण आपलं कार्यालय या सुंदर अशा रास दांडियासाठी उपलब्ध करून द्यायला पाहिजे. तर कर्मधर्म संयोगाने यावेळेस आम्ही निरंजन सेवाभावी संस्था आमचे अध्यक्ष जयेश कासेट यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही चालू केली. त्याच्यामध्ये उपाध्यक्ष या नात्याने माझं काहीतरी एक भरीव योगदान पाहिजे म्हणून मी म्हटलं की यावेळेस आपल्याला आपल्या गार्डनमध्ये अनाथ व अंध मुलांसाठी दांडिया भरवायचा आहे. म्हणून नवरात्रीच्या पूर्वसंध्येला आम्ही या सर्व मुलांना आनंद मिळवून देत आहोत. आणि गेले 16-17 वर्ष ज्या रास दांडियाच्या नृत्यांगणांच्या सेवेस कृष्णसुंदर गार्डन हजर आलेलं आहे ते यावेळेस प्रथमतःच एक सामाजिक बांधिलकीने या अनाथ आणि अंध मुलांसाठी आज कृष्णसुंदर गार्डन उपलब्ध करून देताना गेले 15-16 वर्ष जी आम्ही सामाजिक बांधिलकी जपली आहे त्याच्यावर सोन्याचा कळस या घटनेमुळे चढलेला आहे. एका दऱ्याला लावणाऱ्या गरबाच्या गाण्यांचा आवाज, दांडियाचा ताल आणि मनसोक्त मिळालेला मोकळेपणाचा आनंद हे वर्णन नवरात्रीच्या दांडियाचे असल्याचे सहज लक्षात येते. परंतु हा दांडिया सर्वसाधारण नसून खास मतिमंद, अंध आणि अनाथ मुलांसाठी आयोजित करण्यात आला होता. चमचमत्या रंगीबेरंगी कपड्यांचा झगमगाट, वैविध्यपूर्ण पोशाख या सगळ्यापासून अगदी वेगळा असा शाळेच्या गणवेशात केवळ डोक्याला लाल रंगातील चमचमत्या जय मातादीच्या पट्ट्या बांधलेले विद्यार्थी या रास दांडियाचा मनसोक्त आनंद लुटत होते. त्यांच्या चेहऱ्यावरील ती प्रसन्न निरागसता कोणतेही प्रशिक्षण नसताना अतिशय ठेक्यात आणि तालबद्ध पद्धतीने हा दांडिया खेळला जात होता. काही वेळाने चक्क दांडिया सोडून गाण्यांच्या चालीवर मस्त गरबा रंगला होता. वय, भोवतालची परिस्थिती, आयुष्यातील उणीव अशा सगळ्याच गोष्टींना विसरून ही मुले एका वेगळ्याच दुनियेत रमली होती. त्यांच्यातील हे लयबद्धता त्यांचे कौतुक करायला जमलेल्या सगळ्यांनाच मंत्रमुग्ध करत होती. गॅस दर वाढीच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. केंद्र शासनाने घरगुती गॅसच्या दरात केलेली वाढ त्वरित मागे घ्यावी, वर्षाला किमान 12 सिलेंडर प्रत्येक ग्राहकाला घरपोच द्यावेत या मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहरच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. केंद्र शासनाने घरगुती गॅसच्या दरात वाढ केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे अवघड झाले आहे. तसेच महागाईच्या वाढलेल्या निर्देशांकामुळे घर चालवणे मुश्किल झाले आहे. दरवाढीस विरोध करण्यासाठी आरपीआयने हा मोर्चा काढला. मोर्चाची सुरुवात आरटीओ कार्यालयासमोरील हिंदुस्थान पेट्रोलियम पासून झाली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर त्याचे रूपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी शहराध्यक्ष महेंद्र कांबळे यांच्या शिष्टमंडळाने दरवाढ कमी करावी याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले. यावेळी महेंद्र शिंदे, बाळासाहेब जानराव, शैलेंद्र चव्हाण, नवनाथ कांबळे, परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, संजय रणपिसे यांची भाषणे झाली. मोर्चात मोठ्या संख्येने महिलांचाही सहभाग होता.
विज्ञानाच्या अवघड गोष्टी शिकून त्या सोप्या भाषेत मांडण्याचा छंद मला जडला आहे, अशी भावना लेखक अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केली. केसरी मराठा विश्वस्त मंडळाच्या वतीने साहित्य सम्राट न.चि. केळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अच्युत गोडबोले, डॉक्टर माधवी ठाकूर देसाई लिखित ज्ञानोदय आणि अभिराम बडकमकर लिखित असा बालगंधर्व या पुस्तकांना न.चि. केळकर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर दीपक टिळक, डॉक्टर माधवी ठाकूर देसाई, अभिराम बडकमकर यावेळी उपस्थित होते. गोडबोले म्हणाले, माहिती तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी आणि नॅनो टेक्नॉलॉजी या 3 तंत्रज्ञानांचा प्रभाव भविष्यात असणार आहे. कधी काळी विज्ञान विरोधी वाटणाऱ्या गोष्टी नॅनो टेक्नॉलॉजीमुळे वास्तवात येत आहेत. ठाकूर देसाई म्हणाल्या, नॅनो टेक्नॉलॉजीमुळे प्रत्येक गोष्ट लहान होऊन संपणार का असा प्रश्न पडत होता, मात्र असे आता होणार नाही. भारत विज्ञानात कमी नाही पण तंत्रज्ञानात कमी आहे. तैवान, कोरिया, जपान सारखे लहान देश नॅनो टेक्नॉलॉजीचे अनेक ॲप्लिकेशन्स तयार करतात, परंतु भारतात केवळ मटेरियल तयार होत आहे. यातही आपल्याला उडी घेणे आवश्यक आहे. बडकमकर म्हणाले, चित्रपटाला वेळेची मर्यादा असल्याने बालगंधर्व यांच्या आयुष्यातील विशेष खळगे त्यात मांडता आले नाहीत. त्यांचे पूर्ण आयुष्य मांडण्यासाठी असा बालगंधर्व ही कादंबरी लिहिली. बालगंधर्वांचे दुःख, दारिद्र्य, पराकुटीचे होते. लोकमान्य टिळकांनी बालगंधर्व ही पदवी देऊन त्यांना घडवले. त्यानंतर त्यांचा गौरव आजपर्यंत होतच आहे असंही त्यांनी नमूद केले.